रागिणीचं आणि तुझं नेमकं काय बिनसलं? रागिणी खूप चांगली मुलगी आहे. जरा वेगळी आहे आणि तेच आवडलं होतं मला. पण तिच्या माझ्याकडून ज्या अपेक्षा होत्या, आहेत, त्या मी पूर्ण नाही करू शकलो. कधी तुम्ही विचार केलाय की प्रेमात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती? नाही, प्रेम नाही, ॲक्सेप्टन्स. इथे जेव्हा राम बोलतो की माझ्या बायकोच्या माझ्यापासून खूप अपेक्षा होत्या आणि त्या मी पूर्ण करू शकलो नाही म्हणून ती माझ्यापासून लांब गेली. तिथेच त्याचा ॲक्सेप्टन्स आणि मोठेपणा दिसतो. आता ज्यांनी पण हा मूव्ही बघितला असेल प्रेमाची गोष्ट त्यांना कळेल की मी असं का म्हणते. तर राममध्ये ती पॉवर असते, तो चांगुलपणा असतो, त्याच्यामुळे तो स्वतःच्या बायकोला नेहमी वरची प्रायोरिटी देतो. कधीच तिला कमी दाखवत नाही तो कोणासमोर. हे माहीत असून की ती त्याच्यासोबत बरोबर वागली नाही तरीसुद्धा तो तिची वाट बघत असतो. आता ॲक्सेप्टन्स म्हणजे नक्की काय? ॲक्सेप्टन्स म्हणजे हे नव्हे की तुम्ही समोरच्या माणसाला लिबर्टी दिलेलं आहे की तो माणूस तुमच्यासोबत कसाही वागेल. नाही. ॲक्सेप्टन्स म्हणजे त्या माणसाचे ट्रॉमा, त्याचं इमोशनल बिहेवियर, त्याच्यामध्ये असणारे फ्लॉज, हे सगळं ॲक्सेप्ट करून त्या माणसासोबत राहणं. कारण प्रेमाने नातं टिकत नाही. त्या माणसाला तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागतं. कारण आपण कोणाला बदलू शकत नाही. कारण प्रत्येक माणूस आयुष्यामध्ये घडलेल्या गोष्टींमुळे एका वेगळ्या व्हर्जनमध्ये कन्व्हर्ट होतो किंवा तसा घडत जातो. म्हणून आपण सतत एखाद्या माणसाला बोलत राहणार की अरे तू असं का नाही वागत, तसं का नाही वागत. त्याच्यापेक्षा आपण त्यांना समजून घेतलं तर आयुष्य जास्त सोपं होतं. त्या माणसासोबत राहणं जास्त सोपं होतं. सो माझ्यासाठी तरी ॲक्सेप्टन्सची डेफिनेशन हीच आहे की तुम्ही समोरच्याला जितकं समजून घेऊ शकतात, जितकं आपुलकीने समजून घेऊ शकतात तेवढं समजून घ्या. तेव्हाच तुम्ही त्या माणसावर आयुष्यभर प्रेम करू शकतात, त्याच्यासोबत सुखाने राहू शकतात आणि मग तुम्हाला दुसऱ्या कोणाकडे जायची गरज नाही पडणार आणि तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासणारही नाही.